वाल्मिक कराड प्रकरणात मुंडेंचा संबंध न आढळल्यास पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ. अजित पवारांचं सूचक वक्तव्य. तो मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांना घाई का? राऊतांचा सवाल. लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्यांना कसली क्लीन चिट देता? धनंजय मुंडेंवरून सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल. अशा लोकांना मंत्रिमंडळात येऊ देणार नसल्याचाही इशारा. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना विष द्या आणि मग धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घ्या. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसण्याचा इशारा. आपलं वाटोळं झालं. हिंजवडीचा आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं. अजित पवारांनी पुण्यात मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं. सरकारला उशिरा शहाणपण सुचलं. अजित पवारांच्या आयटी पार्कबाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. तर वाटोळं झालं हे अर्थमंत्र्यांनी मान्य केलं. वडेट्टीवारांचाही निशाणा. संकट दूर होऊ दे. रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंचं शनिदेवाला साकडं. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा. अडचणीत सापडल्यानंतरच शनिदेवाची आठवण. कृषी आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांना दूर कर. रोहित पवारांचीही शनिदेवाकडे प्रार्थना. सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय. कोकाटेंसोबत चर्चा करणार. अजित पवारांची प्रतिक्रिया. महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं? प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे? एकनाथ खडसेंचे सवाल. मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना 3 आव्हानं. मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावे. राजकारण सोडेल. चारित्र्यावरून टीका केल्यानं एकनाथ खडसेंचं आव्हान. अनेक महिलांशी अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. समन्वयातून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. सूत्रांची माहिती. शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडदा. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका. शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही. माधुरी मिसाळ यांचं वक्तव्य. माधुरी मिसाळांसोबत वाद नाहीत. सहकारी म्हणून सूचना केली. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. बैठक घेण्याआधी परवानगी घ्या. या सल्ल्यानंतर शिरसाटांचं स्पष्टीकरण.